काय तुमचे मेजरमेंट्स. फर्स्ट फुल हाईट, बस्ट हाईट, सॉरी बस्ट राऊंड. ओके. त्यानंतर वेस्ट राऊंड, फ्रंट नेक, बॅक नेक, इफ रिक्वायर्ड शोल्डर. आता इथे मेजरमेंट सपोज आपण 14चं घेऊया. ओके. 14, 36, त्यानंतर वेस्ट राऊंड 32, नेक 7.5, बॅक नेक 10 आणि शोल्डर 40. ओके. हे मेजरमेंट्स आहेत. सो आत्ता मेजरमेंट्स घेताना तुम्हाला जेव्हा तुम्ही कटोरीचं करणार आहात तेव्हा तुम्हाला पुढच्या साईडला 1.5 इंच मिळवायचं समोरच्या बाजूला. पूर्ण उंची किती आहे आपली 14. त्यात प्लस किती करणार तुम्ही, प्लस 1.5 इंच पुढच्या भागासाठी. ओके. या बाजूला 1.5 इंच मिळवणार आहे. सो इथे तुमचं 15.5 प्लस 14 प्लस 1.5 15.5 येतं. ओके. शोल्डर आपण चार्टप्रमाणे 36च्या छातीसाठी 5.5चा घेतोय. 5.5चा घेतला चार्टप्रमाणे. त्यानंतर आपल्याला मुंडा खोली किती घ्यायची आहे, शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त. त्यानंतर इथे छातीचा चौथा प्लस 2. नॉर्मली आपली बस्ट आहे 36चा चौथा भाग येतो 9 आणि प्लस 2 इंच केलं की 11. ओके. जेवढं आपण बस्ट प्लस 2 इंचेस घेतला 1/4 बस्ट प्लस 2 इंचेस सेम इथे पण तेवढंच घ्यायचं. छातीचा चौथा प्लस 2 इंच इथे कमी करायचं नाही. त्यानंतर 1 इंच क्रॉस घेऊन शेपर हा झाला तुमचा मागचा. आणि पुढे घेताना अर्धा ते पाऊण इंच आत जायचं क्रॉसमध्ये. आणि मग नॉर्मली 1 ते पाऊण इंच क्रॉस घ्यायचं. आला. त्यानंतर याला इकडे शेपिंग करायला सांगितलं मी तुम्हाला अर्धा इंच. का तर इथे रिंकल्स पडू नये. बऱ्याच केसेसमध्ये होतं ह्या भागामध्ये रिंकल्स पडतात. शेपिंग केली तरी ती बसते कारण तिथली हाईट जास्त होते. म्हणून इथे अर्धा ते पाऊण इंच क्रॉसमध्ये असा अटॅच. त्यानंतर इकडे कंपल्सरी तुम्ही रेग्युलर 2.5 इंच घेता पण इथे क्रॉसपट्टी कितीची घ्यायची तुम्हाला 3 इंच. दोन्हीकडनं 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर 1 इंच तुम्ही सरळ घ्यायचं आणि याला जॉईन करायचं. ही झाली तुमची क्रॉसपट्टी. 3, 3, 1. याच्यामध्ये कुठे वाढवायची गरज नाही. नंतर कपड्यावर आपण याच्यातच पूर्ण ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला चार्टमध्ये जे दिलं आहे तिथे दिलं आहे तुम्हाला कटोरीचा शेप. आधी गळा करून घेऊया आपण. गळा करताना सेम 2.5 ते पावणे 3 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची. आपण इकडनं माप नाही टाकत, त्याला इकडनं टाकतो. हे लक्षात ठेवायचं. तिथे कन्फ्यूज नका. तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला आता शोल्डर किती ठेवायचा हा विचार करून करता ना, तसं याला तसं नाही करायचं. इथे तुम्हाला 2.5 इंच कंपल्सरी. हेल्दी असेल तर पाव इंच वाढवा आणि कमी हेल्दी असेल स्लिम असतील तर पाव इंच कमी करा. म्हणजे 2.25 इंच वाढीच. येस. आता पुढचा गळा आपला 7.5 तर क्रॉस घ्यायचा. येस येस. आणि गळ्याला कर आकार द्यायचा.
ड्राफ्ट रेडी झाले. आता याच्यानंतर कटोरीचं चार्टमध्ये एक कॉलम दिलेला आहे कटोरीचा. त्याच्यानुसार तुम्हाला चार्ट दिला यांना तर 5.5 म्हणजे 36च्या छातीला किती सांगितलंय 5.5. मग इथे 5.5 मार्किंग करायचं. नंतर इथे 2.5 ते 3 इंच कॉन्स्टंट सरळ घ्यायचं. हे का सांगते मी माहिती आहे, लोक स्टुडंट्स इथूनच स्टार्ट करतात गोल करायचं, मग इथे रिव्हर्स येतात आणि एकच तुम्हाला इथे काही रूल कुठलेच नाही आहे. इथे 2.5 ते 3 इंच कॉन्स्टंट सरळ घेतला ना तोच शेपिंग करायचं पास. इथनं एवढं घ्या, इथनं एवढं घ्या, इथनं काहीच नको. अर्धा ते पाऊण इंच 1 इंच हे तुमच्या या शेपवर डिपेंड आहे. फक्त आकार प्रॉपर आला पाहिजे. आणि इथं ही क्रॉसपट्टी टाकायला छातीचा चौथा भाग वगैरे टाकायचा नाही, काही गरज नाही, ते पण काही गरज नाही. ते फक्त आकार द्यायचा. येस, फक्त एवढा लांबट द्यायचा, खूप जवळ तिरका नाही करायचा. एवढं कळालं. आपण काय केलं इथे कटोरीचा जो मी चार्ट दिलाय त्याप्रमाणे आपण 5.5 घेतलं, इथे 3 घेतलं आणि आकार केला. एवढं समजलं. आता कटोरी वाढवायची, वाढीव कटोरी हे कट करून घ्या. वाढवायची कशी ती सांग. आता लक्षात राहील ना, आधी काय करायचंय, तुमची जी कटोरी आहे ती कटोरी प्रॉपर कट करून इकडे मार्किंग करून घ्यायची ॲज इट इज. मार्किंग केली तुम्ही. आता याचे पॉईंट्स लक्षात ठेवायचा. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट. सपोज इथे 1 2 3 4. ओके, 1 पासून पाव इंच वाढवायचं. पुढे आपण फिनिशिंगसाठी फोल्डिंगसाठी तेवढं ईज वाढवतो. त्यानंतर इकडे पण अर्धा इंच ते पाव इंच वाढवायचं. ओके, त्यानंतर आता एक लक्षात घ्यायचं, इकडनं कंपल्सरी 1.5 इंच सगळ्यांना घ्यायचं. इकडनं हा पार्ट पुढचा. ओके, तो 1.5 घेतला तुम्ही, तो जॉईन करायचा. आता दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची, या साईडला 4 पासून जे माप वाढवायचे ते तुम्हाला फिगर वाईज चेंजेस करायचे. कुणी स्लिम आहे पण म्हणजे हायटेड आहे किंवा हेल्दी आहे पण कुणाकुणाला बस्ट कमी असते, त्या केसेसमध्ये हे तुम्ही 1 इंच घ्यायचं. खूप स्लिम असेल त्यांना अर्धा घ्यायचं आणि हेल्दी असतील तर 1.5 घ्यायचं. नॉर्मली 36च्या पुढे सगळ्यांना 1.5 घ्यायचं आणि त्याच्या अगोदर तुम्ही 1, 1.25, पाऊण इंच असं करू शकता. एवढं कळालं. 1 छान बसतं. शक्यतो 1.5 हेल्दी मापांना लागतं. ओके, आणि हे प्रॉपर आकारात जोडून घ्यायचं. आलं. त्यानंतर आता याचा मध्य काढायचा पूर्ण. 8.5चा मध्य. एक आणखी ट्रिक आहे की हे मेजरमेंट व्हेरीफाय कसे करायचे ते मी तुम्हाला एक दिवस सांगते. 8.5चा मध्य 4.25 आला इथे. मग 1.5 इंच खाली. आता याच्यात पण मी तुम्हाला सांगितलंय, जेव्हा खूप हेल्दी माप आहे 42, 44 तर तेव्हा 1.5च्या ऐवजी 2 घ्या, 1.25, 2 घ्या. लिहूया 1 इंच वर. सेम याच्यात पण इकडे 1.5 इकडे 1.5. जेव्हा हेल्दी माप असेल तेव्हा तुम्हाला पाव इंच वाढवायचं. हा इकडनं 1.5 इंचचा रेडी येतो, हा 2.5 इंचचा रेडी येतो. ह्या डायरेक्शन मध्ये तो स्टिच करायचा. स्टिच करण्याची टेक्निक पण वेगळी आहे, मी सांगितलंय. हे पूर्ण जोडायचं नाही, हे जेव्हा फोल्ड कराल 1/2 इंचाचा गॅप पाहिजे. ओके, क्लिअर.